सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 8 स्वरूपानंद दर्शन. यामध्ये श्रीयुत दा के पांडे यांनी लिहिलेली आठवण, याचा भाग 2. नित्य नेमानं साधना करावी आणि त्याआधी मानसपूजा अवश्य करावी असं स्वामींचं प्रतिपादन. एकदा स्वामींना काय कणव आली कुणास ठाऊक, ध्यानाला बसलो तो स्वतः स्वामी माझ्यासमोर एका रत्नजडीत शृंगारलेल्या खुर्चीवर खाली पाय टाकून ऐसपैस बसलेले. शेजारी समर्थ रामदास स्वामी उभे. एक विलक्षण सात्विक आणि तेजस्वी असा शांत मनोहर नीलप्रकाश सर्वत्र विखुरलेला होता. ओठावर मंद हास्य आणि आनंदी मुद्रा. समर्थही तसेच. कितीतरी वेळ मी बघतच राहिलो. अशी मूर्ती आणि असं दर्शन विसरतो म्हटलं तरी ते शक्य नाही. इतकं ते आता हृदयावर कोरलं गेलंय. ज्ञानेश्वरांनी म्हटलंय ना, देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. ह्याचा इतका स्वयंप्रेरित असा अनुभव स्वामींनी मला द्यावा, केवढं माझं भाग्य. स्वामींच्या डोळ्यापुढे केवळ मीच एकटा नव्हतो. त्यांची प्रेमाची कक्षा माझ्या कल्पनेपेक्षा खूपच जास्त रुंदावली होती. त्यात पत्नी आणि मुलांचाही समावेश होता. मी पावसहून परतल्यावर माझ्या पत्नीलाही दर्शनाची तळमळ लागली. एकदा अशीच देवपूजेला बसली असताना, एवढ्या दूरच्या गावाला अनंत सांसारिक अडचणी पार करून जाणं केव्हा जमेल, अशी सहजच आतल्या आत तिच्या मनानं पृच्छा केली. आणि काय आश्चर्य, 24 सप्टेंबर असा कानात आवाज आला. पंचांग उघडून पाहिलं तर तो दिवस देवीच्या नवरात्रातील येत होता. आमच्याकडे त्या काळात रोज आरती, माळ, नंदादीप वगैरे असतो. घरात मी फक्त बाई माणूस. तेव्हा कानातील शब्द हा भ्रम असावा असं वाटलं. दिवसामागून दिवस गेले, मनातून ती गोष्टही निघून गेली. आणि अचानक एक दिवशी सकाळी माझे एक जिवलग डॉक्टर मित्र घरी आले आणि म्हणाले, मी उद्या सर्वांसह पावसला जातोय, रिझर्वेशनही केलंय. मला वाटलं यांची सोबत सौला उत्तम आहे. मी निर्णय घेतला. मुलं लहान लहान असल्यामुळं रजा घेऊन घरी राहणं प्राप्तच होतं आणि मला सहज रजा मिळालीसुद्धा. रिझर्वेशनही मिळालं आणि सौ दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर पावसला गेली. तो दिवस बरोबर 24 सप्टेंबर 1968 हा होता. त्या दिवशी तिला स्वामींचं प्रथम दर्शन घडलं. अलौकिक, सर्वत्र संचार करणारी राजयोगी महाशक्ती आणखी काय वेगळी असू शकेल. यानंतर हळूहळू स्वामींनी सर्वच मुलांना ओढून घेतलं. एकदा एक सुंदर दृष्टांत दिला. स्वामी एका सुशोभित चौरंगावर बसलेत. शेजारीच नुकतीच सत्यनारायणाची पूजा केलेली दिसत होती. स्वामींनी मला बोलावलं आणि कपाळाला गुलाल लावला आणि म्हणाले, हा अंतरीच्या भगवंताचा. नंतर माझ्या पत्नीला बोलावलं आणि तिलाही तसंच म्हणून गुलाल लावला.
त्यानंतर थोरल्या मुलालाही तसंच केलं. नंतर क्रम सगळ्यात धाकट्या मुलाचा लागला आणि त्यानंतर मधल्या. बरोबर ह्याच क्रमानं सर्व मुलांचा पावसला जाण्याचा योग आला आणि त्याच क्रमानं अनुग्रहही मिळत गेला. पुढे धाकट्या 2 मुलांना तर महिना महिना स्वामींच्या सेवेत राहण्याचं भाग्यही लाभलं. भुक्ती आणि मुक्ती ह्या दोन्हीही स्वामींनी मला दिल्या आणि सारखे देतच असतात. त्यांची प्रतिमा माझ्या दृष्टीनं अत्यंत विशाल आणि सर्वगामी होत चाललेली आहे. त्यांनी आपला पंचभौतिक देह सर्वांपासून लौकिकार्थानं वेगळा केला. त्यावेळी मी दैववशात माझ्या थोरल्या भावाच्या प्रथम श्राद्धदिनानिमित्त नागपूरपासून 150 मैल लांब दुर्ग या गावी होतो. दिनांक 15 आणि 16 ऑगस्ट 74 अशा लागोपाठ 2ही दिवशी स्वामी सकाळी 5 वाजता माझ्या स्वप्नात आले आणि मला स्वतःच्या गाडीत बसवून दूरवर फिरायला घेऊन गेले. हिमालयातील अत्यंत दुर्गम शिखरावरील अनेक देवालयं आणि साधू सत्पुरुष यांचं दर्शन स्वामी स्वतः मला घडवून देत होते. मी त्या आनंदात मस्त बेहोश होऊन रंगून जात होतो. 16 तारखेला दुपारी मला स्वामींची दुःखद वार्ता कळली. पण मला स्वामींनी आधीच इतक्या सुखद स्मृतींनी भारावून टाकलेलं होतं की दुःखाचे आवेग खूप वाढण्यापूर्वीच विरघळून जात. अर्थात काही वेळी दुःखावेग आवरणं मला जडही जात होतं. तरी पण स्वामी जणू सतत समोर उभे राहून मला दुःखापासून परावृत्त करीत होते. देहीचं विदेही असलेला राजयोगी परमहंस हा देहाची खोळ टाकल्यानंतर अधिक सामर्थ्यशाली होतो ह्याची अनुभूतीयुक्त जाणीव सतत मिळत होती. आजही स्वामी गेले ही कल्पनाच सहन होत नाही. ते आहेत, पूर्वीसारखेच आहेत, किंबहुना अधिक विशाल आहेत आणि अधिक जवळ आहेत. सर्व भक्तांचं जीवन घडवीत आहेत आणि केवळ एकाच आर्त हाकेच्या अंतरावर उभं राहून प्रेमयुक्त दृष्टीची पखरण सर्वांवर करीत आहेत. ही कल्पना नव्हे तर हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. श्रीयुत दा के पांडे यांनी लिहिलेल्या लेखाचा हा होता भाग 2. उद्याच्या भागात आपण श्रीधर हनुमंत दुसाने यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.